आज शनिवारचा आपला दप्तराविना शाळेचा उपक्रम भौमितिक आकार गणित पेटीमधील भौमितिक आकार आपण सर्व विद्यार्थ्यांना दिलेले होते। कोणाकोणाला आकार आले रे हात वर करा, कोणाकोणाला दिले होते? छान, तुमच्या जवळ आकार आहेत त्यापैकी आपण आता जो आकार समान आलेला आहे तो म्हणजे वर्तुळ। हे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपण दिले, पण वर्तुळ कोणाकोणाकडे समान आलेले ते हे विद्यार्थी इथे आहेत। या विद्यार्थ्याला काय माहित आहे वर्तुळाचं, त्यांच्या मनातल्या संकल्पना हे आता मुलं सांगतील। बोल बेटा। ये डायरा 360 का होता है, इसमें कोई भी कोना नहीं रहता। व्हेरी गुड। हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे, हे वर्तुळ आहे, त्याला व्यास असतो। हे वर्तुळ आहे, काय वर्तुळ पुढे दायरा है, ये गोल है, इसमें कुछ कोना नहीं है। ये दायरा है, अलग लाल कुतुबों का दायरा है। हे वर्तुळ आहे, वर्तुळाला व्यास असते। वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय r वर्ग। वर्तुळामध्ये त्रिज्या व जीवा असतात। वर्तुळाचे हे परिघ आहे, परिघाचे क्षेत्रफळ 2πr। व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात। वर्तुळाला केंद्रबिंदू असतो। हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळात त्रिज्या असते। हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळात त्रिज्या असते। त्यांनी सांगितलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय वर्ग, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr, वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते। वर्तुळाच्या अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पना मुलांनी सांगितल्या, त्याच्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्याबद्दल। 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे